रवींद्र धंगेकरांसाठी शरद पवारांची पुण्यामध्ये सभा होणार आहे। प्रचारासाठी अवघे काही दिवस उरले आहेत। मवियाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ शरद पवार मैदानात उतरणार आहेत। रमेश चेनिथला, बाळासाहेब थोरात यांची या ठिकाणी जाहीर सभा होईल। चंदननगर येथे या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। धंगेकरांसाठी शरद पवारांची पुण्यामध्ये जाहीर सभा होणार आहे। रवींद्र धंगेकरांसाठी शरद पवारांची पुण्यामध्ये सभा होते। प्रचारासाठी अवघे काही दिवस उरलेत। आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडलेलेच आहेत। अजिंक्य, आता मैदानात उतरतायत धंगेकर यांच्या प्रचारासाठी आता शरद पवार यांची सभा होते, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, पुणे जिल्ह्यातील जे 4 लोकसभा मतदारसंघ आहेत, बारामती, पुणे, शिरूर आणि मावळ, त्यापैकी बारामती लोकसभा मतदारसंघाचं 7 मे रोजी मतदान झालेच आपल्याला माहित आहे। आता उरलेले जे 3 मतदारसंघ आहेत, पुणे, मावळ आणि शिरूर, याचं 13 मे रोजी मतदान होणार आहे। अवघे काही तास प्रचारासाठी उरलेले आहेत आणि या उरलेल्या काही तासांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीकडून अधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय। अनेक सभा घेतल्या जात आहेत, अनेक वेगवेगळे नेते पुण्यात येत आहेत। आज पुण्यात शरद पवार, आदित्य ठाकरे, राज ठाकरे असे बडे नेते पुण्यात येऊन आपापल्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत। पुण्यातील चंदननगर भागात आज शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे। ही जी जाहीर सभा आहे ती पुणे लोकसभाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी शरद पवार जाहीर सभा घेत आहेत। ही सभा जी आहे ती 3:30च्या आसपास ही सभा होणार आहे आणि या सभेला काँग्रेसचे नेते रमेश चेनिथला, बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडीचे अनेक नेते या सभेला हजर असणार आहेत आणि या सभेच्या निमित्ताने रवींद्र धंगेकर पुण्यात आपलं शक्ती प्रदर्शन देखील करणार आहेत। अनेक कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचं सांगितलेलं आहे आणि महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यांच्या देखील पदाधिकारी कार्यकर्त्यांना या जाहीर सभेसाठी हजर राहण्याचं सांगितलेलं आहे। आणि एकंदरीत हे जे चित्र आहे ते शरद पवार स्वतः आता रवींद्र धंगेकर यांच्यासाठी पुणे लोकसभेच्या मैदानात उतरल्याचं दिसतंय। नीलम, अजिंक्य, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे।